सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. डोळ्यालगत मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोनलं असेल, सायनसचा त्रास असेल, नाकाचं हाड वाढलेलं असेल तर मात्र कपालभाती करणं टाळा. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एकसारखा श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन यथाशक्ती. सावकाश हृदय थांबवायची. मोकळा झालेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीचे ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. ओ. 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. अब आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. साधनेची सुरुवात ओमच्या साक्षीने. हळूहळू श्वास घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं दर्शन. निर्माण झालेली अलगद डोळ्यांच्या सान्य देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर करणार आहोत बेंड स्ट्रेच अँड ट्विस्ट. आपल्या पाठकण्याला एकदा ट्विस्ट आणि एकदा आपल्याला पुढे झुकायचंय. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडून ठेवायचे.
उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. आणि आता सावकाश पुढे जायचंय. पुन्हा वर यायचं, उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. हे करताना डावा पाय मात्र आपला सरळ असेल, तो कुठेही आपल्याला असा वर उचलायचा नाही. तर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं खाली जमिनीकडे कपाळ न्यायचं, डावा पाय सरळ, पुन्हा वर येऊन तीच कृती. तर आपल्याला हे थोडंसं डायनॅमिक करायचं. ठीक आहे, सुरुवात करूया. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेचा पुढे, पुन्हा श्वास घेत वर, आणि श्वास सोडत उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. डायनॅमिक हालचाल. ठीक आहे, सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा विरुद्ध बाजू. तर उजवा पाय सरळ करा, डावा पाय फोल्ड करा, आणि मग सारखीच कृती. पुन्हा दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवरती, पुढे झुकायचं, श्वास घेत वर, आणि डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबायचं, दोन्ही पाय सरळ करायचे, आणि विश्रांती. नाकाने सैल सोडा. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करूया नौकाचालन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, हाताची मुठी वळून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर, आणि आता एक श्वास घेत हलकस मागे जायचं, आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2, आपली हाताची पकड पावलांच्या बाहेर होते. 3, 4, 5. 5 वेळा वरून झालं की आता 5 वेळेला आपण पुन्हा मागे जाणार. तर श्वास घेत पुढे या, आणि श्वास सोडत मागे. 1, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2, 3, 4, 5. छान. 5 वेळा झालं की थांबा, दोन्ही बाजूनी, आणि मग विश्रांती घ्या. पूर्ण कृती करा, 5 वेळेला पूर्ण होऊ देत आणि मगच थांबा. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. बटरफ्लाय करणार आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, पावलाची पकड, आपल्या हाताची पकड पावलांची होती, गुडघे मांड्या जमिनीकडे जास्तीत जास्त, सैल सोडलेले, पाठ सरळ, डोळे मिटून घेऊया, आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबूया. करणार आहोत आपण नेक रोटेशन. डोळे उघडायचे, आणि आता सावकाश आपली मान उजवीकडे, आणि मग हळूहळू डावीकडे. थोडं श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत घेत मान उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी. हलकस टिल्टिंग करूया. श्वास घेत मान उजव्या बाजूला हलकीशी टिल्ट, पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी, सॉरी, श्वास सोडत मध्यभागी, पुन्हा श्वास घेत डावीकडे,
श्वास सोडत मध्यभागी, श्वासाकडे लक्ष देऊन कृती. एकदा उजव्या बाजूला खांदे मात्र वर न उचलता फक्त मानेमध्ये हालचाल. पाठकाणा आपला एकदम सरळ आहे. बरोबर. मध्यभागी येऊन थांबूया. आता श्वास घेत मान वर, श्वास सोडत हनुवटी आकडे. ज्याला पाठकड्याचे त्रास आहे त्यांनी पुढे गिळण्याची कृती टाळायची. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन सुरू करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश कृती करा. क्लॉकवाईज 2 वेळेला आणि विरुद्ध बाजूने 2 वेळेला. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. दोन्ही वेळेला पूर्ण झालं की थांबायचंय. डोळे मिटून घ्यायचे. काही क्षण तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये श्वास घेत घेत गुडघे मांड्या वर घ्या. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच. आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत गुडघे मांड्या वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता थोडा थोडा हळूहळू स्पीड वाढवायला सुरुवात करा आपापल्या क्षमतेने. जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर खाली वर खाली. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. सावकाश थांबायचे. डोळे उघडायचे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. उजवा पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल डाव्या मांडीच्या बाहेर येऊ दे. डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलांमध्ये गुंफून घ्या. घट्ट पकड पकड घ्या. ही ग्रीप थोडीशी घट्ट पकडायची आणि चवड्याचा भाग वर खाली करायचा आहे. फक्त चवड्याचा भाग वर खाली. हम्म. आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. विरुद्ध बाजूने. बरोबर. हाताची पकड जी आहे ती सोडून घ्या. आता दोन्ही हातांचे जे अंगठे आहेत त्या अंगठ्याने आपल्या संपूर्ण पावलाला, म्हणजे अंगठ्याचं जे नख आहे त्याच्याने असं असं प्रेस करायला सुरुवात करा. संपूर्ण आपलं पाऊल. पाऊल एकदम रिलॅक्स ठेवा. आपली पायाची 5ही बोटं तिथे सुद्धा आपल्याला असं अंगठ्याने प्रेस करायचंय. संपूर्ण पाऊल. खालून वर वरून खाली. पाऊल एकदम रिलॅक्स. ते फील होऊ दे तुम्ही जेव्हा ते असं टोचताय तुमचा अंगठा तिथे, तर तो फील येऊ देत तुम्हाला. तिथले जे आपले ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत, तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते छान होण्यासाठी. सावकाश थांबायचे. आणि आता पावलाला हलकं हलकं टॅपिंग. डाव्या हाताची मूठ वळून हलकं हलकं पूर्णपणे टॅपिंग करूया पावलाला. बरोबर. आणि आता करणार आहोत बेबी पोश्चर. आता थोडासा उजवा पाय वर उचलायचा आहे. अँकलचा आधार डाव्या हाताचा आधार खाली द्यायचा आहे. उजवा हात गुडघ्याच्या इथे. आता जास्तीत जास्त पाय डावीकडे आणि उजवीकडे. 1, डावीकडे उजवीकडे. 2, डावीकडे उजवी. 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबायचंय आणि तोच पाय उभा करून ठेवायचा. फोल्ड असेल पण उभा असेल. आता आपले जे काफ मसल्स आहेत उभा ठेवायचा. काफ मसल जे आहेत ते आता आपल्याला असे प्रेस करायचे. आपल्या अंगठ्याने काफ मसल्स वरून खाली आणि खालून वर प्रेस करायचे. म्हणजे आपल्या पोटरीचा भाग.
हम्म. कधी कधी पायाला पेडगे वगैरे येतात, तर ते न येण्यासाठी किंवा त्याला आराम मिळण्यासाठी आपण हे करू शकतो. वरून खाली, खालून वर. सावकाश थांबायचंय, उजवा पाय सरळ करायचा आहे. आणि या सगळ्या कृती आता डाव्या पायाने. डावा पाय फोल्ड करा. उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलामध्ये गुंफून घ्या. घट्ट पकड घ्यायची आहे ती. आणि आता चवड्याचा भाग वर खाली करायचा. बरोबर. हे करताना आपल्याला पाय मात्र हलवायचा नाहीये पूर्ण. फक्त पावलामध्ये हवं असेल तर एका हाताने अँकल जॉईंटला असं एक आधार द्या, पकडा, म्हणजे आपला पूर्ण पाय नाही हलणार. तर पावलामध्ये हालचाल होईल. हा. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज 4 ते 5 वेळेला. पाठ करा सर. आणि विरुद्ध बाजूने 4 ते 5 वेळेला. हम्म. आणि अंगठ्याने पुन्हा आता आपण असं प्रेस करतोय संपूर्ण पाऊल. पूर्ण पावलाची पाचही बोटं जसं आपण मगाशी केलं त्याचप्रमाणे करायचंय. पाऊल एकदम रिलॅक्स सोडा आणि ही कृती करा. टॅपिंग करूया उजव्या हाताने. डाव्या पावलाला टॅपिंग, वरून खाली, खालून वर. करूया बेबी पोश्चर. डावा पाय वर उचलायचा आहे, उजव्या हाताचा आधार अँकलच्या खाली आणि डाव्या गुडघ्यावर डावा. आणि जास्तीत जास्त पाय उजवीकडे, डावीकडे. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. आणि डावा पाय उभा करायचा आहे. आणि काफ मसल्सला मसाज. आपल्या पोटऱ्यांचे जे स्नायू आहेत, आपल्या पोटऱ्या म्हणजे आपलं सेकंड हृदय असं मानलं जातं शरीरातलं. आपलं जर ब्लड सर्क्युलेशन तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ते. सावकाश थांबायचंय. डावा पाय सरळ करायचा आहे. आणि थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत आपण पश्चिमोत्तानासन. तर इथे थोडस आपण डायनॅमिक हालचाल करणार. बघा कसं करायचं. तर श्वास घेत हात वर घ्यायचे आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, असं आपण 3 वेळेला करणार. आणि मग चौथ्या वेळेला आपण होल्ड करणार. ठीक आहे. मग तुम्हाला जेवढं जिथे तुमचे हात पोचतील तिथपर्यंत पुढे जायचंय. आणि आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. थोडीशी आधी डायनॅमिक हालचाल आणि मग आपण तिथे होल्ड करणार आहोत. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी होल्ड जो आपण करणार आहोत तो करणं टाळायचंय. ठीक आहे. सुरुवात करूया आता. दोन्ही पाय जोडलेले, हात आपले मांडीवरती. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पुढे. 1. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 3. पुन्हा श्वास घेत वर. आणि 4ला आपल्याला आपलं पाऊल, अँकल किंवा तुमचे हात नसतील पोचत पावलापर्यंत, तर हात जमिनीकडे सैल सोडा. आणि मग हा शेवटी आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. जर कपाळ गुडघ्यापर्यंत जात नसेल तर आपली हनुवटी गळ्याला चिटकवून घ्या आणि तिथे थांबा यथाशक्ती. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश श्वास घेत घेत वर या. आणि विश्रांती. मान मागे पूर्ण सैल सोडून द्या. आपण जो फॉरवर्ड बेंड घेतला होता
त्यामुळे पाठकड्यावरती जो ताण होता, पोटावर प्रेशर होता, तो रिलीज होतोय. मान मध्ये सैल सोडून द्या. त्याला कॉम्प्लिमेंट करणार करूया पूर्व तानासन. पश्चिमोत्तानासन म्हणजे फॉरवर्ड बेंड आणि पूर्व तानासन म्हणजे बॅकवर्ड बेंड. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात मागे ठेवायचे. एकतर तुम्ही हात सीटच्या जवळ ठेवू शकता किंवा आपली हाताची कोपरं अशी आधी जमिनीला लावायची आणि जिथे आपली हाताची कोपरं आहेत तिथे आपलं हाताचे तळवे ठेवायचे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. हाताची कोपरं आधी अशी जमिनीला लावा. आता जर तुम्ही मॅटवर असाल तर बरोबर एक खड्डा पडतो. जेव्हा आपण हाताची कोपरं जमिनीवरती ठेवतो ना, तेव्हा एक खड्डा पडतो तिथे. तर तिकडे आता तुमचे हात ठेव, हाताचे तळवे ठेव. आणि आता सावकाश, बरोबर सावकाश सीटचा भाग वर उचला, दोन्ही पाय वर आणि मान मागे सैल सोडा. पावलं जमिनीकडे ताणून घ्या, मान मागे सैल सोडा. पावलं जमिनीकडे ताणा, स्ट्रेच. श्वास चालू, श्वास घेतोय सोडतोय. छान. आपण जे सूर्यनमस्कारामध्ये दंडासन करतो ना, सेम तशीच कृती आहे, फक्त आपण ती बसून करतोय. आणि सूर्यनमस्कारामध्ये आपला चेहरा जो आहे हा जमिनीकडे असतो आणि आता सिलिंगकडे आहे. सावकाश पाय खाली, सीटचा भाग खाली, कमरेचा भाग खाली. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. विधिवत वज्रासन किंवा डायरेक्ट गुडघ्यावरती आलात तरीही चालेल. गुडघ्यांवर उभे राहिलात तरीही चालेल. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. मॅटच्या एका टोकाला यायचे. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला चालायचंय. मॅटवरच बसून कृती करा. चटई चादर खाली असेल तर दुखू शकतो. पुन्हा रिवर्स यायचं. बरोबर. हात कमरेवर ठेवले ना की बॅलन्स चांगला चालला जातो. आणि आता एकदा उजवीकडे डावीकडे, पुढे मागे आणि मग साईडला. तर साईडला ना, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत साईडला. हा बरोबर. पुढे मागे झाल्यानंतर साईडने आपण जातोय. ओके बरोबर. आणि मध्यभागी येऊन थांबायचं आणि स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची आता. तशीच स्वतःभोवती प्रदक्षिणा गोल फिरायचं. एकदा उजवीकडून डावीकडे आणि मग डावीकडून उजवीकडे. ठीक आहे, करा सुरू. स्वतःच भोवती एक प्रदक्षिणा आणि विरुद्ध बाजूने. बरोबर. मध्ये येऊन थांबायचं. दोन्ही हात खाली. आता आपला उजवा जो पाय आहे तो उजव्या बाजूला सरळ करायचा आहे. उजवा पाय उजव्या बाजूला सरळ. पायाची टाच जमिनीवर आणि पायाची बोट सिलिंगला पॉइंटेड. ठीक आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. हम्म. आता उजवा जो तुमचा हात आहे तो तुमच्या मांडीवर ठेवा. डावा हात सरळ आहे, उजवा हात तुमच्या मांडीवर ठेवा. हा. आणि उजवा हात तुमच्या पायाला घासत घासत तुम्हाला जेवढा सरळ करता येईल तेवढा सरळ करायचा आहे. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल किंवा पोटरी पकडा किंवा पायाची बोट पकडा. जो डावा हात आपला सरळ आहे तो आता हळूहळू डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होईल असा आपल्याला हळूहळू डाव्या बाजूला घ्यायचा आहे. परफेक्ट. आणि पूर्णपणे स्ट्रेच. स्ट्रेच द्यायचं. जेवढं तुम्हाला डावी बाजू ताणता येईल तेवढी ताणायची आहे. गुडघ्यापासून वर असलेल्या हातापर्यंत डावी बाजू ताणली गेली आहे. उजवी बाजू एकदम रिलॅक्स ठेवा. उजवा पाय फक्त आपला स्ट्रेच आहे. त्याला म्हणतात अर्ध परिघासन. अर्धवर्तुळ असतो ना त्याप्रमाणे ही कृती. नॉर्मल श्वास चालू, समोर बघायचंय. 10, 9, 8, 7, 6, 5,
4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या. उजवा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करा. पुन्हा स्थिती आपली आपण ऍडजस्ट करून घ्या. आणि आता डावा पाय डाव्या बाजूला सरळ करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा हात आता आपल्या पायावरती. आणि डावा हात पायाला घासत घासत जेवढं तुम्हाला साईडवर बेंड घेता येईल तेवढं घ्यायचं आहे. डाव्या हाताने डावं पाऊल अँकल पोटरी किंवा पायाची बोटं पकडा. उजवा हात हळूहळू उजव्या कानाच्या जवळ घ्यायला सुरुवात करा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. आणि जास्तीत जास्त स्ट्रेच. छान. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. नजर समोर. हात कोपरातनं सरळ असतील. श्वास घेतोय, सोडतोय. 5, सॉरी, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. आता दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सर. बरोबर. हात खाली. डावा पाय पुन्हा फोल्ड करा. आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घ्या. श्वासाची जाणीव. आपल्या श्वासाची गती संथ आहे की लयबद्ध आहे? संथ आहे की वाढलेली आहे हे तपासून. आंतरिक सजगता. आता पुढची कृती थोडीशी आपण ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न करूया. अट्टाहास नसेल. जर कुणाला गुडघे दुखीचा त्रास असेल किंवा अँकल जॉईंट्स मध्ये जर त्रास असेल तर मात्र हे करणं टाळा. ठीक आहे. याला मंडूक आसन असं म्हणतात. आपण जे मंडूक मुद्रा करतो तेव्हा आपण आपले गुडघे असे लांब करतो, बरोबर? तर आज आपल्याला काय करायचंय बघा. पुन्हा ऍडव्हान्स आसन आहे. इथे कुठेही कुणाला गुडघेदुखीचा त्रास असेल, अँकल जॉईंट्स मध्ये त्रास असेल तर मात्र करणं टाळायचं आहे. तर इथे तुम्हाला काय करायचंय बघा. थोडस मागे पण बघा. आता आपली जी पावलं आहेत ती आतल्या बाजूला आहेत, बरोबर? आणि सीटचा भाग आपल्या टाचांवरती आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं, जी पावलं जी आपली आतमध्ये आहेत ना ती आपल्याला बाहेरच्या बाजूला घ्यायची बघा, अशा प्रकारे. आणि सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवरती टेकवायचा आहे. पावलं बाहेर आली आहेत. सीटचा भाग जमिनीला टेकवायचा आहे. जेव्हा तुम्ही इकडे अशा प्रकारे बसता तेव्हा तुमच्या पूर्णपणे अँकलला जास्तीत जास्त स्ट्रेच येतो. त्यामुळे ज्यांना अँकलचा त्रास आहे, घोट्याचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे करणं टाळायचंय. आणि गुडघ्याचा ज्यांना त्रास आहे त्यांनी पण हे करणं टाळायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला लक्षात आलंय कसं करायचंय आपल्याला? आपल्या पायाची स्थिती जी आहे, पावलं ती आपल्याला बाहेरच्या बाजूने घ्यायची आणि सीटचा भाग पूर्णपणे जमीन. ठीक आहे. प्रयत्न करूया. जसं जमेल त्याप्रमाणे यथाशक्ती कृती असेल. सुरुवात करूया. इथे तुमचे जे म्हणजे पायाचे जे मसल्स आहेत ना ते स्ट्रॉंग व्हायला मदत होते जेव्हा आपण ह्या सगळ्या कृती करतो त्यावेळेला. तर आता सुरू करूया. आपण वज्रासन तर घातलेलंच आहे. आता हळूहळू आपली पावलं थोडीशी बाहेर घ्यायला सुरुवात करा. यथाशक्ती. कुठेही ओव्हर ट्राय नको. माझ्या सूचनेची वाट बघू नका. तुम्ही आसन सोडलात तरीही चालेल. छान. समोरनं तुम्हाला जेवढे गुडघे मांड्या जवळ ठेवता येतील, गुडघ्यांमध्ये थोडासा गॅप येतो पण मांड्या आपल्या शक्यतो जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. छान. परफेक्ट. आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. खूप छान. नजर समोर. डोळे मिटून घ्या. आणि या स्थितीचा अनुभव घ्या. आपण किती सहजपणे बसलोय, आपली क्षमता किती वाढत चालली आहे हे आपलं आपण तपासून पहा. छान. सावकाश उलट चाल करा.
आधी डावा हात गुडघ्यावर येऊ देत, मग उजवा हात. दोन्ही हात जमिनीला टेकवा आणि आपली पावलं पुन्हा सावकाश आतमध्ये घ्या. बरोबर. आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. पावलांमध्ये हालचाल. सावकाश दंड स्थितीमध्ये घेऊया. कुठून उभं राहायचंय. आता उठून उभं राहताना सुद्धा हाताचा कमीत कमी आधार घ्या. म्हणजे तुम्हाला जेवढं सहज उठता येतंय का बघा. हात आपण जमिनीला टेकवतो मग उठतो, तर आधार न घेता तुम्हाला जेवढं सहज उठता येईल तेवढा प्रयत्न करायला सुरुवात करायची आता हळूहळू. विश्रांती. पायाला खूप जास्त आपण स्ट्रेच दिला होता, गुडघ्यांच्या इथे पण जास्त ताण होता, म्हणून आपण आधी नी रोटेशन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात आता आपले गुडघ्यांवरती. सुरू करूया उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 बरोबर 5. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि आता उजव्या हाताने डावा कान पकडा, डाव्या हाताने उजवा कान पकडा. पायामध्ये अंतर आहेच. आता श्वास घेत घेत आपल्याला पूर्ण खाली बसायचंय आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. अजून एक राऊंड. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. नाकाने श्वास घेऊन घ्या आणि तोंडाने श्वास सोडा. सूर्यनमस्कार. मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. 4 सूर्यनमस्कार करूया. त्याला आपण डायबिटीज द्वारे केले आणि आता आपण नॉर्मल सूर्यनमस्कार करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराशी जोड. उद्याच्या वर्गामध्ये आपण चंद्र नमस्कार आणि सूर्यनमस्कार घेणार आहोत आणि त्याचबरोबर एक छोटस मेडिटेशन घेणार आहोत. त्याची सूचना मी ग्रुपवर पाठवेल. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. गायत्री मंत्राचं पठण एकत्र. डोळे अर्ध मिटून घेऊया. बंद डोळ्यांसमोर सूर्य देवतेचं स्मरण करूया आणि गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम रवये नमः. 1 2 3 4 उजवा पाय. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. ओम भानवे नमः. 1 2 3 4 5. डावा पाय मागे ते चालता. 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11
12. ओम भास्कराय नमो नमः. 1, 2, 3, 4. डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9. डावा पाय पुढे. 10, 11, 12. श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आज आपण थोडेसे फास्ट घातले. सूर्यनमस्कार हे स्थूल व्यायाम आहेत, थोडेसे जलदच करायचे असतात ते. फक्त कधी कधी आपल्याला जेव्हा आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्र आहेत ती सुद्धा याच्याने ही ऍक्टिव्हेट होतात जेव्हा आपण हे सूर्यनमस्कार करतो त्यावेळेला. मग तो जेव्हा आपल्याला ही चक्र साधना करायची असते तेव्हा आपण प्रत्येक स्थितीमध्ये काही क्षण थांबतो. विश्रांती. खाली बसायचं आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला बघून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. आता ही विश्रांती तुम्ही अजून एका वेगळ्या प्रकारे सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला सांगते त्याप्रमाणे करा. ठीक आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय फोल्ड करा, जसं आपण बटरफ्लाय करतो ना त्याप्रमाणे. दोन्ही पाय फोल्ड करा. बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे पावलं एकमेकांना जोडून घ्या. किंवा थोडीशी पावलं तुमची लांब राहिली तरीही चालेल, तुमच्या क्षमतेप्रमाणे. आता जे हात आपले शरीराच्या जवळ आहेत ते हात असे आडवे करायचे. आडवे जमिनीला. हाताचे तळवे जमिनीवरती आडवे करायचे. हा बरोबर. हात आडवे. डोळे मिटून घ्या आणि एकदम रिलॅक्स. पाठकणा नकळत वर उचलला जातो तर तो जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या. डोळे मिटून या स्थितीमध्ये विश्रांती घ्या. ही एक विश्रांतीची अजून एक पद्धत आहे. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. डोळे उघडायचे. दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा थोडा वेळ रिलॅक्स. करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना असं वाटतंय की म्हणजे जर हात तुम्हाला डोक्याच्या दिशेने वर नेता येत आहेत का बघा. दोन्ही हात सरळ. अवघडल्यासारखं वाटलं तर दोन्ही हात खालीच ठेवा शरीराच्या जवळ. दोन्ही हात ज्यांना शक्य आहे त्यांनी डोक्याच्या दिशेने वर घ्या. आणि आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 डिग्री वर उचलायचे. हा. आणि आता सुरुवात करा सायकलिंग करायला. हात डोक्याच्या दिशेने वर आणि पायामध्ये हालचाल. बरोबर. जास्तीत जास्त पावलं जी आहेत ती खाली जमिनीला आणण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आणि आता रिव्हर्स सायकलिंग पण करून घ्या. रिव्हर्स सायकलिंग. छान. सावकाश थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्रीवर आहेत. जे आपले हात वरती आहेत ते हात आणि पाय एकत्रित खाली येतील. सुरुवात करा. जे हात वर आहेत ते आणि दोन्ही पाय हळूहळू सावकाश खाली. परफेक्ट. खूप छान. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. एक श्वास मोठा भरून घ्या आणि तोंड उघडून श्वास सोडा.
दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. गुडघ्यामध्ये पावलामध्ये अंतर घ्या. थोडस आपण कमरेला ट्विस्ट आणणारी कृती करणार आहोत. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. आता आपले दोन्ही पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे घेताना आपल्या डाव्या पायाचा जो गुडघा आहे तो उजव्या पावलाजवळ घ्या. आपला पाय आपण ऍडजस्ट करा. डावा पाय डाव्या पायाचा गुडघा उजव्या पायाच्या पावलाजवळ असू दे. उजवा पाय पूर्णपणे जमिनीवरती सैल सोडून द्यायचा आहे आणि आपली मान डाव्या बाजूला असेल. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. थोडासा डावा पाय तुम्हाला हलकासा वर उचलल्यासारखा जाणवेल, पण आपला गुडघा जो आहे तो आपल्या उजव्या पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून घ्या. संपूर्ण शरीर अगदी सैल सोडा. एकदम रिलॅक्स. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. कधी कधी आपल्याला कमरेचा खुबा किंवा आपले जे जॉईंट्स असतात तिकडचे आफ्टर डिलिव्हरी जेव्हा आपल्याला आपली सिझरियन होतं तेव्हा आपल्या माकड हाडामध्ये जे इंजेक्शन दिलं जातं त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला दुखतं तिकडे. तर तो त्रास कमी होण्यासाठी तुम्ही ही कृती करू शकता. सावकाश मान सरळ करा. दोन्ही पाय पुन्हा सावकाश सरळ. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. गुडघे मांड्यांमध्ये अंतर आहे, काटा सुद्धा लांब आहे. ठीक आहे. आता हे जो आपले पाय डाव्या बाजूला जातील आणि मान उजवीकडे. आता उजवा गुडघा डाव्या पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा. आपला पाय आपण ऍडजस्ट करायचा उजवा पाय आणि उजव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. छान. डोळे मिटून घ्यायचे. श्वास चालू आहे. आता हलकासा उजवा पाय तुम्हाला वर उचलल्यासारखा जाणवेल. डावा पाय मात्र जमिनीवर अगदी रिलॅक्स आहे. डोळे मिटून श्वास घेतोय, सोडतोय. संपूर्ण आकृतीबंध तपासून बघायचा आहे. विरुद्ध बाजूने आपल्या संपूर्ण पाठीच्या मणक्याला ट्विस्ट आहे, कमरेच्या इथे ट्विस्ट आहे याची जाणीव. सावकाश उलटचाल करताना हळूहळू पाय सरळ, मान सरळ. दोन्ही पाय खाली करा, हात सरळ करा आणि विश्रांती. आपल्याला कसं वाटतंय हे आपलं आपण अनुभवा. सावकाश एका कुशीला म्हणायचंय आणि पोटावर करून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका जागेवर करून विश्रांती. तासात पायाची बोटं बाहेर. करणार आहोत आपण पक्षी तानासन. सोप्पं आहे. एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपले पायाचे तळवे जे आहेत हे सिलिंगला समांतर. गुडघे मांड्या पावलं जोडले. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय, संपूर्ण शरीर. पक्षी किंवा विमान जसं हवेत उडतं ना त्याप्रमाणे ही कृती. बरोबर. छान छान. आणि आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. आता इथे समजा जर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर थोडीशी हाताची मुवमेंट करा. आपण स्विमिंग कसं करतो तशी थोडीशी हाताची मुवमेंट करा. म्हणजे आपल्याला इथे थांबणं थोडंसं अजून सहज शक्य होतं. हा बरोबर. छान. सावकाश थांबूया. दोन्ही हात, पाय आणि आपलं कपाळ जमिनीला टेकवा आणि विश्रांती. एका गालावर करून विश्रांती. आता इथे आपण आपले हात आडवे ठेवून ही कृती केली होती. आता आपले हात आपल्याला वर डोक्याच्या दिशेने ठेवून ही कृती करायची आहे. पुन्हा एकदा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपली हनुवटी जमिनीला टेकवा.
दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. हाताला वरच्या बाजूने खेच, पायाला खालच्या बाजूने खेच, आणि एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. नौकासन. बरोबर. छान. नॉर्मल श्वास. चाल. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. डाऊन. हात खाली, पाय खाली, डोकं खाली. विश्रांती. सावकाश एका कुशीला वेळा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले आणि पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मुलगी. आधी विश्रांती घ्या आणि मग प्राणायामासाठी स्थिती. डोळे मिटून आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली आहे का हे आपलं आपण तपासा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आहे तो श्वास पूर्णपणे सुरा. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोड. एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अनुलोम विलोमची आवर्तन. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सुरू. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत येऊ देत. आता आपण हाच प्राणायाम आपल्या मनाने करणार आहोत. हाताची हालचाल न करता. डोळे मिटलेले आहेतच. मानसिक प्राणायाम याला म्हणतात. मनानेच उजव्या डाव्या नाकपुडीने पूरक असं इमॅजिन करा की तुम्ही डाव्या नाकपुडीने श्वास घेतलाय. डावी बंद. उजवीने श्वास सोडलाय.
पुन्हा उजवीने श्वास भरून घेतलाय, उजवी बंद आणि डावीने संपूर्ण श्वास सोडलाय. हे आपण मनानेच इमॅजिन करायचं आहे. अजून एक आवर्तन आपलं आपण करूया. काही क्षण शांत. 2 आवर्तन आपण मानसिक प्राणायामाची केली. करणार आहोत भ्रामरी प्राणायाम षण्मुखी मुद्रेमध्ये. आपले दोन्हीही अंगठे हे कानाच्या इकडे असतील. पहिलं बोट बंद डोळ्यांवर, मिडल फिंगर नाकाच्या इथे, रिंग फिंगर ओठांच्या इथे, करंगळी आपल्या हनुवटीवर, आणि आपले हाताचे अंगठे जे आहेत हे आपल्या कानाच्या इथे असतील. कान मात्र बंद करू नका, फक्त अंगठे कानाच्या इथे ठेवा. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती घेत घेत आहे ती बैठक सोडून द्यायची आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची. पद्मासन अर्थ पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. आज आपण शवासन करताना अकार उकार आणि मकाराची जोड देणार. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. हात आपले शरीरापासून थोडेसे लांब. हाताची तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताची बोटं अर्धवट मिटलेली. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अर्धवट मिटलेले आहेतच. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडलेलं आहे. शवासनाची आदर्श स्थिती आपण धारण केलेली आहे. पाठीवर प्रेतवत उतारणे, पडून राहणे ही शवासनाची आदर्श स्थिती. आणि हे केल्यामुळे आपल्या शरीराला आणि मनाला जी विश्रांती मिळते, शांती मिळते, ते शवासनाचे लाभ. आज आपण हे करताना अकार उकार आणि मकाराची जोड देणार. आपली जाणीव आपल्या पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत घेऊन जाऊया. आपला संपूर्ण उजवा आणि डावा पाय पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत शिथिल करून घ्यायचंय. आपली 5ही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा, आपले हिप जॉईंट्स, तिथे असलेले सगळे महत्वाचे स्नायू, पेशी आणि सांधे शिथिल होत आहेत याची जाणीव. आणि हा संपूर्ण शरीराचा खालचा भाग अजून शिथिल करण्यासाठी आपण त्याला देणार आहोत अकाराची जोड. तुम्हाला मनातल्या मनात या अकाराचं उच्चारण करायचंय. एक श्वास भरून घ्यायचा. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत. आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात अ चा उच्चार.
अं, संपूर्ण हा आपला खालचा भाग शिथिल होत चाललाय याची जाणीव. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे. आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, आपला संपूर्ण उजवा आणि डावा हात, तिथे असलेले महत्वाचे स्नायू, सांधे, पेशी शिथिल होत आहे. पाठकड्यांमध्ये जी 33 मणक्यांची माळ आहे ती आता जमिनीवर विश्रांती घेत आहे. तीही शिथिल होतीये. आपल्या पोटाचा भाग, छातीचा भाग, तिथे असलेले सगळे महत्वाचे अवयव, ग्रंथी, स्नायू शिथिल होत आहे. आपलं छोटस हृदय शांतपणे त्याचं काम करत आहे. हा आपला संपूर्ण शरीराचा मधला भाग अजून शिथिल होण्यासाठी देणार आहोत आपण तुकाराची जोर. एक श्वास भरून घ्यायचा. आपली जाणीव शरीराच्या या मधल्या भागाकडे. श्वास सोडताना मनातल्या मनात ऊचा उच्चार. ओम. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, ग्रंथी शिथिल होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये जीभ सैलसर आहे. संपूर्ण जबडाचा भाग शिथिल. दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, वया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहेत. हा संपूर्ण आपल्या शरीराचा भाग शिथिल होण्यासाठी देऊया मकराची जोड. एक श्वास भरून घ्यायचा. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. श्वास सोडताना मनातल्या मनात मकार. आपली संपूर्ण जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. संपूर्ण शरीर हलकं हलकं झालंय. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झाली आहे. विचार आपोआप कमी झालेले आहेत. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा याचा आनंद आपण या क्षणी घेत आहोत. मी श्वास घेताना प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. सकारात्मक ऊर्जा माझ्यात प्रवेश करत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता बाहेर पडते. मी व्याधीमुक्त, तणावमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनात सुख, समाधान, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय. मला संपूर्ण माझं आयुष्य निरोगी, औषध विरहित, व्याधी विरहित असंच जगायचं आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. ही स्थिती कितीही आरामदायी असली तरी पुन्हा आपल्याला आपली कामे सुरू करायची आहेत. हळूहळू हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया.
एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. डाव्या कुशीला वळून हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीला येऊया. अगदी सावकाश. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक ओमच्या समोर समर्पण भाव शरणागत भाव. राग द्वेष अहंकारातून सगळं सोडून देता. हळूहळू कमरेतनं सरळ श्वास घेत श्वास सोडत हात खाली. हस्त बंद. नेत्रस्पर्श. ऐका डोळे उघडे दृष्टी उघडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. उद्या आपल्याला एक मेडिटेशन घ्यायचंय. एक छोटीशी मेणबत्ती जवळपास ठेवायची आहे. आणि बाकीच्या ज्या सूचना आहेत त्या मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेलच. त्यांचं कुठल्याही प्रकारचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं असेल किंवा डोळ्यांचा त्रास असेल तर मात्र हे मेडिटेशन करणं शक्यतो टाळा. किंवा तुम्ही समोर म्हणजे तुमच्या क्षमतेप्रमाणे ती मेणबत्तीची जी ज्योत आहे ती ऍडजस्ट करा. ती याच्या सूचना मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवेनच. तर उद्या भेटूया सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते. सगळ्यांना शुभ दिवस.